नमस्ते, आज आपण बनवणार आहोत ओल्या हळदीची भाजी। तर सर्वात आधी मी इकडे 250 ग्रॅम ओली हळद घेतली आहे, ती स्वच्छ धुवून किसून घेतली। इकडं अद्रक, जिरं, लसूण ठेचून घेते, मिरची कट करून घेते, कांदा कट करून घ्यायचा आहे, नंतर टोमॅटोही कट करून घ्यायचा आहे आणि एका कढईत पाणी घेऊन आपण काही भाज्या ज्या आपण हळदीच्या भाजीत टाकणार आहोत त्या भाज्या आपण थोडे शिजवून घ्यायचे आहेत। त्यात वाटाणे, कोबी, बटाटा मी घालते, तुम्हाला आवडीनुसार तुम्ही अजून काही भाज्या ॲड करू शकतात। हळदीत भाजी जर आपण घातल्यानंतर ही भाजी हळद आपल्याला खाल्ली जात नाही, ती कडवट असते। तर मी एका कढईत तूप घेतलं, जेवढ्या भाज्या तुम्ही घातल्या ना तेवढी ती भाजी जास्त छान अशी परतून घ्यायची, म्हणजे तिचा तो कडवटपणा कमी होतो आणि त्यातलं मॉइश्चर पण निघून जातं। त्याच्यानंतर त्याच कढईत आपण परत तूप छान गरम होऊन द्यायचे आणि ते गरम झाल्यानंतर त्यात आपण कट केलेली हिरवी मिरची घालायची, नंतर आपण कट केलेला कांदा घालायचा आहे, छान परतू द्यायचं आहे। आपल्या रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी अशी ही भाजी असते, म्हणून ही नक्कीच खाल्ली गेली पाहिजे। त्याच्यानंतर आपण अद्रक लसूणची जी पेस्ट बनवली होती, नंतर मिरची पावडर, धनापूड हे आपल्या चवीनुसार आपण घालू शकतो। हळद मात्र घालायची नाही, कारण आपण हळदीचीच भाजी बनवतो। त्यानंतर टोमॅटो हा टाकायचा आहे, तो छान परतून घ्यायचा आहे। ही भाजी बिना पाण्याची असते, ती जास्त दिवस टिकावी म्हणून त्यात दही घातलं जातं। तर मी इकडे 1 वाटी दही घेतलं आहे, ते छान फेटून घ्यायचं आहे आणि नंतर केलेल्या मसाल्यामध्ये आपण ते टाकून द्यायचं आहे। छान हळूहळू मिक्स करायचं आहे, त्याची कन्सिस्टन्सी बघायची, आपल्याला आवडत असेल तर आपण जास्त दही घालू शकतो। तर हा मसाला तूप सुटेपर्यंत थोडा शिजू द्यायचा आहे आणि तूप सुटल्यानंतर आपण त्याच्यात जी हळद आपण परतवलेली होती ती ॲड करायची आणि मिक्स झाल्यानंतर आपण ज्या भाज्या शिजवलेल्या होत्या त्या पण त्यात टाकायच्या आहेत। छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता भाजीला किती छान कलर वगैरे आलेला आहे। त्याच्यानंतर चवीनुसार आपण आपलं मीठ घालायचं आहे। ओल्या हळदीचे ना खूप सारे फायदे असतात, तर एका सीझनमध्ये एकदा तरी तुम्ही ही भाजी खाल्लीच पाहिजे। गार्निशिंगसाठी थोडं काजू घातला आहे। तर आपली भाजी आता रेडी झालेली आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। बाय बाय।